नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महानगरपालिकेतील नगर रचना विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत ऐतिहासिक वास्तूच्या जवळच बेकायदेशीरपणे बहुमजली इमारतीस बांधकामाची परवानगी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. याबाबत सामाजिक कार्यकर्ते कुणाल सुनील भंडारी यांनी आज पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलंय. सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करून कारवाई झाली नाही तर संविधानिक मार्गाने न्यायालयात धाव घेऊ असा इशाराही निवेदनात करण्यात आला आहे. महानगरपालिकेचे माजी नगर रचना विभागाचे अधिकारी चाटणकर साहेब यांनी माईवाडा भागातील जो ऐतिहासिक भारतीय संवर्धन स्मारक आहे, संरक्षित स्मारक नियामत खान गेट, याच्याजवळ जे 75 मीटरच्या अंतरावर जी काही चांद शेख नावाच्या इस्मानं जी बिल्डिंग उभी केलेली आहे, याच्या संदर्भामध्ये आम्ही भारतीय पुरातत्व विभागाकडे ज्यावेळेस पत्रव्यवहार केला, महानगरपालिका याच्यामध्ये ज्यावेळेस पत्रव्यवहार केला त्यावेळेस अशी बाब लक्षात आली, भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमाची पूर्णपणे पायमल्ली करत चाटणकर साहेब यांनी आर्थिक भ्रष्टाचार करून या ठिकाणी बेकायदेशीर परवानगी या इमारतीस दिलेली आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकाच्या 100 मीटरच्या आतमध्ये कुठल्याही नवीन बांधकामास परवानगी महानगरपालिकेला देता येत नाही, जोपर्यंत भारतीय पुरातत्व विभागाचा यामध्ये ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही. आणि 100 मीटरच्या आत तर कुठल्याही प्रकारे ना हरकत प्रमाणपत्र हा भारतीय पुरातत्व विभाग सुद्धा देत नाही. तरी सुद्धा याच्यामध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार करत चाटणकर साहेब व इतर नगर रचनाकार विभागाचे कर्मचारी यांनी या मोठ्या प्रमाणात या नियमाचं उल्लंघन करत याच्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार करत या इमारतीस त्यांनी परवानगी दिलेली आहे. सदरील प्रकरणामध्ये मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना आम्ही निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करून संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी, चांद शेख यांच्या इंजिनियर, आर्किटेक्ट यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांच्यावरती कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. संबंधित विषयामध्ये आम्ही लवकरात लवकर याच्या संदर्भात न्यायालयीन लढा सुद्धा आम्ही देणार आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.